ओके, तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे VS ट्रॅव्हल. दुपारचे 12 वाजलेत आणि दुपारच्या टायमिंगला मुंबईमध्ये ट्रॅफिक कमी असतं असं तुम्हाला वाटत असेल तर चुकीचं वाटतंय. आता तुम्हाला मी दाखवेनच दुपारच्या टायमिंगला मुंबईमध्ये ट्रॅफिक कसं असतं ते. तर मित्रांनो, पुढून आपणाला राईट मारायचं आणि रोड क्रॉस करून राईट मारायचं आहे. पाहू शकता हा मेन रोड आहे आणि इकडे हे ट्रॅफिक. हे ट्रॅफिकमधून जर रोड क्रॉस करताना थोडं सांभाळून करावं लागतं, कारण येणाऱ्या गाड्या असतात त्या पास झाल्या की आपण करावा. आणि रूल्समध्ये पण असंच सांगतं. हे बघा, हे कसंही घुसलं तर मग असे ॲक्सिडेंट होतात. आणि मग तुम्ही पाहू शकता मुंबईमध्ये लोकांना थोडा पण टाईम नसतो आणि आपण क्रॉस केले. थोडंसं टाईम मिळाला, आपण क्रॉस करून घेतले. चला, तर पाहू शकता आता थोडं ट्रॅफिक कमी दिसतं आहे या रोडला. यानंतर आपण जाणार वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, मग तिकडे समजेल किती ट्रॅफिक असेल की नाही. मुंबईमध्ये कोणतीही गाडी चालवत असताना ही सेफ्टीने चालवावं, कारण खूप लोक खूप घाईत असतात. बघा, आहे थोडं ट्रॅफिक आहे इकडे. लेन गाडी चालवताना कधीही लेन चेंज करत असताना ॲटलिस्ट इंडिकेटर द्यावा. जर आपणाला मुंबईमध्ये सेफ्टीने चालायचं असेल तर इंडिकेटरचा यूज केलाच पाहिजे. आणि पाहू शकता विदाऊट हेल्मेट खूप लोक आहेत मुंबईमध्ये. मुंबई एवढं स्ट्रिक्ट झालं आहे तरीसुद्धा खूप लोक अजून विदाऊट हेल्मेट चालतात. तर मित्रांनो, पाहू शकता हे आहे मुंबईचं ट्रॅफिक. कधीही कोणत्याही गाडीपासून आपला सेफ डिस्टन्स ठेवावा. म्हणजे आपली गाडी आपल्याला किती कंट्रोल होते हे आपल्याला माहीतच असतं. तर मग तेवढा सेफ डिस्टन्स ठेवला ना तर आपल्याला कोणत्याही सिटीमध्ये, मुंबईमध्येच नाही इंडियामध्ये कोणत्याही सिटीमध्ये प्रॉब्लेम येत नाही. आणि एक आहे मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये एक गाडी कोणतीही चालवली तर मग तुम्ही इंडियामध्ये कोणत्याही ट्रॅफिकमध्ये कोणत्याही सिटीमध्ये बाईक किंवा कोणतीही गाडी चालवू शकता. थोडा लोकांना किती घाई झाले. आणि हे बघा, असे मग ॲक्सिडेंट होतात. एवढ्या घाईमध्ये गाडी चालवणं धोकादायक असू शकता, स्वतःसाठी पण आणि दुसऱ्यासाठी पण. त्यामुळे कधीही गाडी चालवत असताना सेफ्टीने चालावं माणसाने. हे बघा किती ट्रॅफिक आहे मुंबईमध्ये, तुम्ही पाहू शकता. आणि हे आपण बाईकच्या लेनमधून जातो आहे, म्हणजेच या बाजूला सर्व ट्रॅफिक आहे आणि बाईकवाले एका बाजूने चालत आहेत, तर आपण पण त्यांच्या मागून चालतो आहे. तर मंडळी पाहू शकता अजिबात जागा नाही आपणाला. आणि तेही आपण एवढ्या ट्रॅफिकमधून एवढी हेवी बाईक घेऊन जातो आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो हेवी बाईकमुळे. आता आपण लागलो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि आपणाला जायचं आहे बँड्राला. आता वाजले दुपारचे 12:30 आणि पाहू शकता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं ट्रॅफिक. आता जेव्हा आपण मेन हायवेला लागू तेव्हा तुम्ही बघालच किती ट्रॅफिक असतं त्या रोडला.
सिग्नल सिग्नल. तर मंडळी पाहू शकता अशा ट्रॅफिकमधून बाईक काढायची, ती पण एवढी हेवी बाईक म्हणजे सोपं काम नाही आहे. तुम्हाला बघूनच समजत असेलच. फायनली आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोहोचलेलो आहोत आणि इथे पुढे गेल्यावर थोडंसं ट्रॅफिक मिळेल, कारण तिकडून एअरपोर्टवरून जो रोड येतो तिकडून पण गाड्या येत असतात, त्यामुळे इथे थोडंसं ट्रॅफिक मिळेल. आता तुम्ही पाहू शकाल. आणि हे ट्रॅफिकमधून आपण एकदा क्रॉस झालं की मग पुढे जास्त ट्रॅफिक मिळणार नाही. ते बघा, हा रोड येतो एअरपोर्टवरून. आपलं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे जवळच, इथून 10 मिनटं. बघा, आपण समोरचा ब्रिज मारून वरती जाऊया, म्हणजेच पुढे जाऊ. हे बघा, या साईडला किती ट्रॅफिक आहे. आपण ट्रॅफिक थोडा अवॉइड करून एका बाजूने जातोय आणि पुढे जाऊन आपल्याला त्याच लेनला घुसायचं आहे. पहा, हे आहे मुंबईचं ट्रॅफिक. तुम्ही पाहू. खूप गरमी आहे मित्रांनो इकडे. आपण एका बाजूने चालतोय आणि तिकडे पाहू शकता, तिकडे कारवाले, ऑटोवाले सगळे तिकडून चालतात, इकडून बाईकवाले चालतात. मुंबईमध्ये बाईक किंवा कार किंवा कोणतीही गाडी चालवत असताना सेफ्टी महत्त्वाची आहे मित्रांनो. म्हणून मुंबईमध्ये गाडी चालवत असताना अलर्ट राहिलं पाहिजे. खूपच ट्रॅफिक आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि हा आहे मेट्रोचा ब्रिज. म्हणजेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळून जी मेट्रो जाते, हा पुढे याच लाईनने पुढपर्यंत गेला आहे. तसं काम चालू आहे मुंबईमध्ये मेट्रोचं, सगळीकडेच काम चालू आहे. अंडरग्राउंड मेट्रोमध्ये 2 दिवसापूर्वीच गेलो होतो, खूप छान वाटलं बघून. म्हणजेच पूर्ण US ची फिलिंग देत होतं ते. खूप क्लिनलीनेस आहे आणि छान बनवलं आहे. तुम्ही पण एकदा ट्रॅव्हल करून बघा अंडरग्राउंड मेट्रोमधून. तर मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहोत बँड्रावरून. आता हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने आपण अंधेरीला जातो आहे. जाताना ट्रॅफिक थोडं कमी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये हायवेला चालताना कधीही लेनबद्दल आपण अलर्ट राहिलं पाहिजे, कारण लेन चेंज करताना कधीही इंडिकेटरचा वापर करावा. जर तुम्ही मुंबईमध्ये बाईक चालवायला शिकलात तर तुम्ही इंडियामध्ये कुठेही बाईक चालवू शकता. एवढं ट्रॅफिक कमी असल्यामुळे आपणाला अंधेरीला पोचायला हार्डली खुला है. टॉप बॉक्स शायद खुला है अपना इसके लिए. आपल्या बाईकचा टॉप बॉक्स ओपन होता, त्यामुळे मागून येणाऱ्या एका बाईकवाल्यानं आपल्याला सांगितलं की आपला टॉप बॉक्स ओपन होता. तर आपण गाडी थांबवून तो टॉप बॉक्स लावला आहे. मुंबईमध्ये चांगली लोक खूप मिळतील तुम्हाला. आणि पहा पुढे किती ट्रॅफिक आहे, वरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला दिसत असेलच. बघा किती ट्रॅफिक आहे मित्रांनो पुढे. मुंबईमध्ये कोणतीही गाडी चालवत असताना सेफ डिस्टन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्या गाडीपासून. आणि मागून एक गाडी येते, पाहू शकता.
येतोय. हिमालयनमध्ये खूप जास्त पॉवर दिली आहे गाईज. पाहू शकता मी कधीही लेन चेंज करत असताना इंडिकेटरचा यूज करतो. बघितलात असे येतात इंडिकेटर दिला नाही आणि गाडी क्रॉस केली होती. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहणं किंवा अलर्ट राहणं खूप जरुरी आहे मुंबईमध्ये. तर मंडळी, तर मित्रांनो समोर पाहू शकता काहीतरी झालं आहे. ॲक्सिडेंट झाला असावं आय थिंक. ॲक्सिडेंट झाला आहे. मुंबईमध्ये बाईक किंवा कोणतीही गाडी चालवत असताना आपण जर अलर्ट नसू तर मग असं होतं, त्याचीच भीती असते. आणि आपण तर आपल्या बाईकला खूप जपतो, त्यामुळे ते बघा. आणि इथून आपण राईट मारूया आता. तर मित्रांनो, आता समोर एक सिग्नल आहे. हे बघा, असे असतात लोक. बघितलात समोरच. हां, ट्यूब नाही केलं. ट्यूब आहे. हे बघा मित्रांनो, असं असतं. त्यामुळे मुंबईचा ट्रॅफिक असा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आणि मी आपला व्लॉग इथेच संपवतो आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.